मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते गोपालनगर अंडरपास लवकरच लोकार्पण होणार। लोकार्पणाची तयारी करण्याचे आमदार रवी राणा यांचे महारेलचे कंत्राटदार अधिकाऱ्यांना निर्देश। आमदार रवी राणा यांनी गोपालनगर अंडरपास बांधकामांची प्रत्यक्ष पाहणी केली। या पाहणी दरम्यान मनपा आयुक्त प्रशासक सौम्या शर्मा चांडक, रेल्वे विभागाचे अधिकारी व मनपाचे अधिकारी तसेच महारेलचे अधिकारी व कंत्राटदार तौसिफ उपस्थित होते। अंडरपास बांधकामातील विविध तांत्रिक बाबी, प्रलंबित कामे तसेच आढळलेल्या त्रुटींची तपशीलवार पाहणी करून आमदार रवी राणा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले। तसेच या संदर्भात ते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असून पुढील 2 महिन्यात गोपालनगर अंडरपास लोकांची सेवेत खुला करण्यात येईल। या संबंधाने पाहणी करताना कामाचा वेग वाढविण्याचे नियोजन करण्याचे निर्देश आमदार रवी राणा यांनी स्पष्ट निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना दिले। अभी हो जाएगा। और एक रिक्वेस्ट थी मेरी, फंड के लिए थोड़ा इसका फंड जो आपकी तरफ शेयरिंग 50-50% शेयरिंग है, रेलवे वालों ने दे दिया है, बट आप लोगों का अभी तक कुछ नहीं है। आप लोगों ने नहीं बोले बट लेटर यहाँ पर लेटर भेजते हो वहाँ पे। Hello, Tata, semua. Adik. Live झालो आहे सगळं. Ya, jual. Jadi anjur dulu, Pak. एक मिनिट आता पाहिजे। मुख्यमंत्र्यांची भेट घेत आहे आणि लवकरच महानगरपालिकेचे अनेक प्रोजेक्टसुद्धा तयार झालेले आहेत।
त्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या हातून उद्घाटन झालं पाहिजे अशी मनपा आयुक्तांची सुद्धा इच्छा आहे, माझी सुद्धा इच्छा आहे की गोपालनगर अंडरपासचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी करावं। या संदर्भात उद्घाटनाची पूर्वतयारी म्हणून आम्ही इथे पाहण्यासाठी आलेलो आहे। पूर्ण पाहणी मनपा आयुक्त मॅडमनी सुद्धा केली, रेल्वेचे अधिकारीसुद्धा आहे, कॉर्पोरेशनचे अधिकारी आहे, या ठिकाणी इथले नगरसेवक सुनील पाडे आहे, स्मृतीताई ढोकेताई या ठिकाणी उपस्थित आहे, अनेक बाकीचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहे। त्यांच्या उपस्थितीत सगळ्या अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून याचा अहवाल पूर्ण महानगरपालिकेच्या आयुक्त तयार करतील। त्या आयुक्त अहवालानुसार जे सूचना रेल्वे विभागाला द्यायच्या आहे, जे काम अर्धवट आहे ते आयुक्ताच्या माध्यमातून ते पूर्ण केले जाईल आणि त्याच्यानंतर या ठिकाणी उद्घाटनाची आम्ही तयारी करू। त्याचबरोबर स्कायवॉक संदर्भातसुद्धा या ठिकाणी रेल्वे विभागाला मी निर्देश दिलेले आहे। महानगरपालिका आयुक्तांनी सांगितलं आहे लवकरच ते एस्टिमेट तयार करा, जेणेकरून शाळेमध्ये जाणारी मुलं किंवा पैदल जाणारे बुजुर्ग आहे, मुलं आहे, महिला आहे, त्या लोकांना अंडरपासमध्ये त्रास होऊ नये, कुठला ॲक्सिडेंट होऊ नये म्हणून स्कायवॉकचं एस्टिमेट तयार करून ते स्कायवॉकसुद्धा आपण या ठिकाणी मंजूर करत आहे। असं पूर्ण काम जवळपास 90-95% पूर्ण झालेलं आहे। आता उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये आहे। मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन लवकर आम्ही याचं उद्घाटन करू।